काढले त्यानंतर वडगावचे सुप्रसिद्ध प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय नंदूजी भोईर यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे। नंदूजी भोईर यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे। या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय संदेशजी न्यू शाही सत्ता कामतगर पहिला न्यू शाही सत्ता कुमारीगड न्यू श्रद्धा साई श्रद्धा क्रीडा मंडळ कामतगर तत्पूर्वी स्वागत आणि सन्मानित आदरणीय नंदूजी भोईर यांचा वडगावचे युवा उद्योजक प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ प्रेमाची उद्गार शाळेत खेळात नेहमीच्या स्पर्धेचे ओपन राहील असा एक मोमेंटो त्या ठिकाणी त्याला दिला जातो। पुन्हा एकदा सर्व उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। आता खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या माध्यमातून देखील गेली 7 दिवस आपण एक ब्रेकिंग न्यूज पाहतोय। देवठूरचे मालक आणि त्यांच्या वतीनं स्पेशल त्या स्पर्धेसाठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहिली। पुरुष अ गट ग्रामीण आणि पुरुष ब गट शहरी अशा 2 संघामधून जो संघ स्पर्धेतील चॅम्पियन ठरेल विजेता ठरेल त्या संघाला देवठूरच्या वतीनं एक स्पेशल तिकीट दिलं जाणार आहे। आउट ऑफ टूर मलेशियाचं तिकीट दिलं जाणार आहे। 4 नाईट 5 दिवस असा प्रवास आता देवठूरचे मालक या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत। खऱ्या अर्थाने मित्र स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्या दानशूर दात्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं मोलाचं सहकार्य केलं त्यांची इगतवाणी पूर्वीप्रमाणे या स्पर्धेमधून ज्याच्याकडे आम्हाला ट्रॉफीज उपलब्ध झाल्या स्वर्गीय विवेक गुरुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य समाधान गुरुनाथ पाटील सिव्हिल इंजिनियर तथा सौभाग्यवती समता समाधान पाटील सिव्हिल इंजिनियर सदस्य ग्रामपंचायत कालवार यांच्या वतीनं पुरुष अ गट ग्रामीण या संघासाठी आकर्षक ट्रॉफीज त्यानंतर पुरुष ब गट शहरी गटासाठी शिक्षण महर्षी कैलासवासी महादेव बाबूराव चौगुले यांच्या स्मरणार्थ
हरिभक्त पारायण पंडित शेख बाबुराव चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री शशिकांत महादेव चौधरी विद्यमान सरपंच ग्रामपंचायत बोरुनगर तथा सुभाष महादेव चौधरी यांच्याकडून शेरी करण्यासाठी ट्रॉफीज. त्यानंतर पुरुष बगट ग्रामीण कैलासवासी अशोक तुकाराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री रमाकांत अशोक म्हात्रे यांच्याकडून आकर्षक ट्रॉफीज. त्यानंतर पुरुष बगट शहर कैलासवासी प्रकाश चंद्र घरत यांच्या स्मरणार्थ आणि तसेच कैलासवासी शाखाबाई चंद्र घरत यांच्या स्मरणार्थ श्री सचिन चंद्र घरत यांच्याकडून आकर्षक ट्रॉफीज. महिला गट ग्रामीण कैलासवासी भानदास रामदास भगत कैलासवासी रामदास कातोर भगत चिन्मय जयनाथ भगत गीतेश भानुदास भगत यांच्या स्मरणार्थ श्री जयनाथ रामदास भगत कृषकपण बाजार समितीचे जे मेंबर सदस्य आहेत यांच्याकडनं ही आकर्षक ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध. त्यानंतर महिला शहरी गट वासुदेव लक्ष्मण सेठ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र प्रसाद वासुदेव पाटील उद्योगपती नावडे यांच्याकडनं महिला शहरी गटासाठी आकर्षक ट्रॉफीज. ठाणे जिल्हा काँग्रेस समितीचे विद्यमान सदस्य सन्माननीय जगदीश धुमाळ सर यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. जगदीश धुमाळ सर यांना आपण सन्मानित करायचं. मी आदरणीय रोशनजी म्हात्रे यांना विनंती असेल आपण आपल्या शुभास्ते विशेष सन्मान या ठिकाणी करायचंय. आदरणीय सुनिजित तरे आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. सुनिजित तरे या ठिकाणी मान्यवरांचं शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर यांच्यावर केलं जातं. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्याकडे आम्हाला सन्मान चिन्ह आकर्षक ट्रॉफीज म्हणून उपलब्ध झाले त्यांची कामगिरी पुढील प्रमाणे कैलासवासी राजेश कातोर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री कातोर अक्कू म्हात्रे माजी सरपंच ग्रामपंचायत कालवार याकडून आकर्षक ट्रॉफीज. त्यानंतर आदरणीय दीपकजी म्हात्रे आपण देखील आमच्या मुख्य स्टेजवर या. दीपकजी म्हात्रे कैलासवासी विष्णू शांताराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री मिलिंद विष्णू पाटील विष्णू म्हात्रे याचकडून आकर्षक ट्रॉफीज सन्मानचे नामाला उपलब्ध झाले. त्यानंतर कैलासवासी अशोक तुकाराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री श्रीकांत अशोक ग्रामपंचायत सदस्य कालवार यांच्याकडे सन्मान चिन्ह. कैलासवासी भीमा म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री जितेंद्र भीमा म्हात्रे याचकडून सन्मानचे मामले उपलब्ध झाले. प्रगती कोरी कालवार या श्री गुरुनाथ संग्राम म्हात्रे उद्योगपती कालवार श्री संदेश भगवान म्हात्रे याकडनं सन्मान चिन्ह स्पर्धेसाठी उपलब्ध त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर भीमासाठी सन्मान्य सत्येंद्र सुरेश म्हात्रे एक निष्ठावंत शिवसैनिक व्यासपीठ मंचावर आपण पाहतोय. आदरणीय संदेश म्हात्रे यांना विनंती की आपण आपल्या शुभ असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचं आहे. सत्येंद्र सुरेश म्हात्रे निष्ठावंत शिवसैनिक माऊली मित्रमंडळाचा प्रतिनिधी आपण स्टेजवर या. माऊली मित्रमंडळाचा प्रतिनिधी ठाणे आपला प्रतिनिधी आपण स्टेजवर या. श्री माऊली मित्रमंडळ ठाणे एक प्रतिनिधी आपण स्टेजवर या प्लीज. संपूर्ण आयोजन कमिटी आपल्या सगळ्यांना विनंती आहे अगदी स्टेजच्या समोर आणि स्टेजवर आपण यायचं आहे. सगळ्या व्यवस्थापन समितीला अर्थात कमिटीला मी मंडळाला विनंती करेन. आपण पहिल्या दिवसापासून नामोल्लेख करतोय ही सगळी व्यवस्थापन समिती सगळ्यांना विनंती आहे आपण सर्वांनी स्टेजवर यायचं. एक महत्वाचा आणि विशेष सन्मान आपण या मुख्यमंत्र्यांना करूया. शिवसेना उपतालुका प्रमुख अनगाव गट सन्माननीय
रीतेजी भानुशाली साहेब या मुख्य मंचावर उपस्थित आहेत। मी विनंती करेन संदेश म्हात्रे आपल्या शुभ हस्ते शिवसेना उपतालुका प्रमुख नांदगाव गट रीतेजी भानुशाली यांना सन्मानित करायचं आहे। सुरेशजी जोशी आपणास विनंती आहे, आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे। रोशन म्हात्रे यांच्याशी आपण संपर्क साधा। सभा आयोजन कमिटी कालेचे सुरेशजी जोशी आपणास विनंती आहे, रोशनजी म्हात्रे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे। मुख्य मंचावर शिवसेना उपतालुका प्रमुख नांदगाव गट रीतेजी भानुशाली यांना आपण सन्मानित करत आहोत। शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2025 च्या वतीनं खऱ्या अर्थानं स्पर्धा उत्तरार्धाकडे वळत आहे आणि पहा हा शानदार दिमागदार कालवारकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा या स्पर्धेच्या वतीनं रोवला जातोय। सन्माननीय डॉक्टर देवानंदजी मेळे साहेब समवेत संदेशजी म्हात्रे अफाट ऐश्वर्य संपन्नता या संपूर्ण स्पर्धेला लाभलेली आहे। स्क्रीन समोरचे प्रेक्षक मित्रांनो, अगदी तुमच्या पाठीमागे स्क्रीन आहे आणि तुम्ही स्क्रीनच्या समोर बसलेले आहात। धन्यवाद, शतशः आणि मनपूर्वक आभार। रुपेजी म्हात्रे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात तर एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे। राम किधर है राम, जादू का लाला राम किधर है, राम जल्दी आ जाओ। सर्वांनी सुरेशजी जोशी सर, काय मेहनत आहे या माणसाची आणि काय एनर्जी आहे। खरं सुरेशजी जोशी सर यांना आपण सन्मानित करणं हे आमचं किती कर्तव्य आहे आणि नैतिक जबाबदारी देखील आहे। याच अनुषंगाने सन्माननीय रोशनजी म्हात्रे आपणास विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते सुरेश जोशी सरांना या मुख्य मंचावर आपण सन्मानित करायचं आहे। धन्यवाद सुरेशजी जोशी सर, आपल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या चरित्राला, आपल्या ज्ञानाला लाख लाख सलाम। स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करण्याचे आभार। ज्या संकल्पनेतून, ज्या दोन व्यक्तिमत्वाच्या संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा साकारली गेली, या भिवंडीची एवढी जोडी अर्थात संदेशजी म्हात्रे आदेशजी म्हात्रे तुमच्या अभूतपूर्व संकल्पनेला लक्ष लक्ष आणि कोटी कोटी सलाम करेन। स्पर्धा संपल्यानंतर सूरजजी पाटील 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8707 तास 5,25,600 मिनिटे संपूर्ण स्पर्धेची आठवण कायमस्वरूपी वर्षभर राहील ती मात्र शंका नाही आहे आणि वर्षातील 12ही पौर्णिमा चांगली शिंपीत जाईल। याच अनुषंगाने स्पर्धा तुम्हाला सगळ्यांना या वर्तमानामध्ये किती आनंदी होती ती भविष्यात गेल्यानंतर भूतकाळात डोक्यावर पाहिलं तर पाहायला मिळेल। शिवसेना जिल्हा प्रमुख चषक
2025 तुम्हाला सगळ्यांच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेली स्पर्धा नेतृत्व या स्पर्धेचे सरसेनापती सन्माननीय डॉक्टर देवानंदजी भोळे साहेब, संदेशजी म्हात्रे, आदिजी म्हात्रे यांच्या वतीने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार। या स्पर्धेला खऱ्या अर्थानं दस्तूर खुद्द या महाराष्ट्राचे भाग्य विधाते पूर्व मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब देखील उपस्थित राहिले। हे प्रेम आहे समस्त कालवारकरांवर बोलण्यापेक्षा सन्माननीय संदेशजी म्हात्रे आणि आदिजी म्हात्रे त्यांची संपूर्ण व्यवस्थापन समिती कबड्डीचं माहेर कबड्डी खऱ्या अर्थानं कालवार म्हणजे कबड्डीची पंढरी म्हणायला हरकत नाही आहे आणि ठाणे जिल्ह्याची पंढरी म्हणून ज्या कालवारकडे पाहिलं जातं त्या कालवारनं आज इतिहास रेखाटलाय। स्पर्धेच्या इतिहासाच्या प्रत्येक पानावर सुवर्णाक्षरानं लिहिलं गेलं शौर्य, धैर्य, साहस, धाडस, शक्ती, युक्ती, भक्ती, पराक्रमाची दैदिप्यमानता आणि हाच कबड्डीचा खेळ। नवतरुण कल्याण जय खंडोबा अंतरवाडा पुरुष ब गट ग्रामीण शहर नागेश्वर मित्रमंडळ स्वर्गीय रतन पाटील डोंबिवली। आपण व्यासपीठाकडे यायचे। स्वर्गीय रतन दादा क्रीडा मंडळ डोंबिवली, नागेश्वर क्रीडा मंडळ ठाणे संबंधित संघांना विनंती आपण व्यासपीठाकडे यायचे। नवतरुण कल्याण जय खंडोबा अंतरवाडा जगदीश धुमाळ व्यासपीठाकडे यायचे। जगदीश धुमाळ जय खंडोबा क्रीडा मंडळ अंतरपाडा व्यासपीठाकडे यायचे। मैं इधर बैठता हूँ, उधर जाके तो बटन बंद कर देगा, उधर से उठी मत और देखा कि बटन चालू हो गया। माझा फोन तुझ्याकडे जय खंडोबा क्रीडा मंडळ अंतरपाडा महाराज मैं तुझे आएगा ये भी तो लेके चल। नवतरुण कल्याण नवतरुण कल्याण नवतरुण कल्याण जगदीश शहरची ट्रॉफी दे। नागेश्वर स्पोर्ट्स क्लब नागेश्वर स्पोर्ट्स क्लब ठाणे त्यापेक्षा वरचढ पाटील आपल्यास विनंती आपण पुढील परिस्थिती द्यायची। पुरुष ब गटाची उपांत्य विजयी संघ नागेश्वर शहर शहर विभागाची बक्षीस द्यायची। धन्यवाद। रतनदादा पाटील आपल्यास विनंती ठाणे शहर पुरुष ब गट एवढे भाई टाइम नाही आपल्याकडे। शहर नवतरुण क्रीडा मंडळ ग्रामीण नवतरुण क्रीडा मंडळ ग्रामीण ब गट माजी शाखा प्रमुख सन्माननीय सत्येंद्र म्हात्रे आपल्यास विनंती आणि गुरुनाथ म्हात्रे आपल्यास विनंती आपण पारितोषिक द्यायचे।
धन्यवाद. द्वितीय प्रादेशिक शहर